अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. मात्र हा अपघात होता की घातपात, यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी देखील सोशल मीडियावर या संदर्भात आपली भूमिका मांडली. आता जय पवार यांनी पुन्हा एकदा या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याचबरोबर त्यांनी VSR कंपनीच्या मालकाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे आणि थेट कारवाईची मागणी केली आहे. जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात AIBनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. याच अहवालाबाबत जय पवार यांनी पहिली पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की AIBनं तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसंच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबियांना केवळ औपचारिक माहिती नव्हे तर सत्य, पारदर्शक आणि सर्वकष उत्तरं मिळालीच पाहिजेत, असं जय पवार यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं. तर दुसऱ्या पोस्टमध्ये ते लिहित आहेत की DGCAनं ज्या मुद्द्यांवर VSR व्हेंचर्सची काही विमानं ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्द्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील तर केवळ काही विमानांपुरता कारवाई न करता संपूर्ण VSR फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक असल्यास VSRच्या संपूर्ण विमान ताफ्याचं पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही DGCAने विचार करावा, अशी ही भूमिका जय पवार यांनी मांडली. तर तिसऱ्या पोस्टमध्ये जय पवार यांनी थेट VSR कंपनीच्या मालकाचा व्हिडिओज पोस्ट केलाय. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCAला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तत्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमानं तत्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान जय पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता रोहित पवार देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा तोच VSR कंपनीचा मालक रोहित सिंह. आज तो जणू काय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते. म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा हा व्हिडिओ माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलाय. DGCAची आतापर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्याच्याकडून यावर कारवाई होईल की नाही याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिलाय. दरम्यान जय पवार आणि रोहित पवार यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर आता DGCA नेमकी काय कारवाई करणार, राज्य सरकार नेमकी काय भूमिका मांडणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.